हाय शृंगार, दाराची हाय शृंगार, आमच्या दाराची हाय शृंगार, दाराची हाय शृंगार. सण शिमग्याचा आयलाय रे आमच्या गावात. 12 महिन्याच्या 15 दिवसाचा खेळतो ह्यो शिमगा. दाराची हाय शृंगार. प्रभासन सदस्य प्रमिला म्हात्रे. आज बऱ्याच आपलं घनसोली गावामध्ये बऱ्याच वर्ष 30-35 वर्षापासून गवळीदेव मित्रमंडळाचा हा सोंग असतो. पण मी असा विचार केला की आपल्या घनसोली गावाचा पूर्ण महिलांसाठी जर एकत्रित जर कार्यक्रम आपण जर राबवला तर सर्व महिला एकत्रित येतील आणि एकत्रित येऊन आपण सर्व खेळ खेळले जातील. जसं शिमग्याचे जे सोंग असतात महिलांचे, नागिली असते, विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात, ते कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून एकत्र केले पाहिजे. आणि जसं आम्ही म्हणजे सुरुवातीला तेजरमेंटचा गेम केला मुला मुलींचा, त्याच्यानंतर आट्यापाट्याचा गेम केला, नंतर सर्व महिलांसाठी गेम ठेवले, त्याच्यानंतर आम्ही हळदीचा कार्यक्रम ठेवला. त्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये असं सर्व जसं आपल्या लग्नामध्ये जसं होतं हळदीचा कार्यक्रम त्याप्रमाणे सर्व विधी ज्या जसं पोळे पापडे ज्या अशा लग्नामध्ये ज्या विधी असतात हळदीच्या दिवशी त्या विधी, नारायण खेळवला, नंतर मामा मामीनी काकण बांधलं, नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही लग्नाचा जो सोंग आहे तो सर्व गावाने एकत्र येऊन असा जोमाने हा होळीचा सोंग एकत्र येऊन सर्व महिलांनी, सर्व युवा मंडळी आणि सर्व महिलांनी जो मला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल सर्व महिलांचे आणि या घनसोली गावाचे खूप आभारी आहे. आणि एक विनंती आहे की सर्व गावातल्या आमच्या घनसोली गावामध्ये 7 आळे आहेत, त्या 7 आळ्यांमधून सर्व महिलांनी एकत्र आलं पाहिजे. आपला हा जो घनसोली गावाचा जो होळीचा सोंग आहे, होळीचा जो सोंग आहे तो आपल्या घनसोली अख्ख्या गावासाठी करायचा आहे. मात्र आपल्या आलीमध्ये तशी होळी पेट दहन केली जाते ती त्यांनी करू शकतात, पण होळीचा सोंग हा आपल्या घनसोली गावाने एकत्र येऊन केला पाहिजे. ह्याच्यात कधी राजकारण कोणी आणू नये आणि सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करायचा हीच माझी सर्व महिलांना विनंती आहे. वेसवचा वाजतोय पेंड बाजा, पोरा पोरी नाचून करतान मजा, पोरा पोरी नाचून करतात मजा, पोरा पोरी नाचून करतात मजा. नाचत नाचत जाऊ फिरवला वाजत. नमस्कार सगळ्यांना, हॅपी होली. यंग होली उत्सव मंडळातर्फे 2 वर्ष ही होळी आयोजित होत आहे. म्हणजेच गेम किंवा महिलांसाठी छोटे मोठे कार्यक्रम, नागिली नृत्य, आणि यावर्षी आपण हळदीचा पारंपरिक जसं आपल्या समाजामध्ये हळद होते त्याप्रमाणे आपण हळदीचा कार्यक्रम केला. पुढच्या वर्षी उरलेला साखरपुडा राहिले यावर्षीचा, तो आपण पुढल्या वर्षी करू. थँक्यू प्रमिला मॅमी या आयोजनाबद्दल आणि तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. पोरांदो नाचवला, आमच्या पोऱ्या बघा फिरावा जाताना उंदरासारख्या उऱ्या मारतान, जशा प्लास्टिकच्या बावल्या दिसतान. आमच्या पोऱ्या बघा फिरावा जाताना उंदरासारख्या उऱ्या मारतान, जशा प्लास्टिकच्या बावल्या दिसतान. सारी नको हिला चोली नको या पंजाबी ड्रेस घालतान, रंगारंगाच्या टिकल्या लावून या केसांना बॉकट मारतान. सुरमान ते काजल डोल्यान भरी तन मंद्रेवानी काल्या वाटतान, जशा प्लास्टिकच्या बावल्या दिसतान. आमच्या पोऱ्या बघा फिरावा जाताना उंदरासारख्या उऱ्या मारतान, जशा प्लास्टिकच्या बावल्या दिसतान. गेल्या वर्षापासून होळीचा सण साजरा करत आहे, सोंग साजरा करत आहेत. तर असंच म्हणजे पिढ्यानपिढ्यान चालू राहावं यांचं म्हणजे होळीचा हा सण. आणि प्रमिलाताई यांचा मी आभार मानत आहे की त्यावेळी मला धवला गाण्याची संधी दिली या सोंगामध्ये.
आमची दाराशी हाय शिमगार, दाराची हाय शिमगार, आमची दाराची हाय शिमगार, दाराची हाय शिमगार, सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावात. 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगार. दाराची हाय शिमगार. वर्षापासून आपल्याकडे यंग होळी उत्सव मंडळ हा आयोजित होळी उत्सव खूप जोमाने होत आहे. त्यांचं एकच आहे की सर्व गावाने एकत्र यावं आणि त्यांचं सौजन्य आहे प्रमिलाताई म्हात्रे. खूप त्याने म्हणजे असं एकदम हे उचलले आहे की सर्व गावातल्या महिलांनी दरवर्षी होळी पेटते पण कोणी एकत्र येत नाही. पण त्यांच्या ह्या म्हणजे त्यांचं हेच हेतू आहे की सर्वांनी एकत्र येऊन सगळीकडे खेळ खेळावे हाच त्यांचा हेतू आहे. आणि आम्हालाही 2 वर्ष झाली खूप मजा येते. आम्ही या म्हणजे होळीचं खूप एन्जॉय म्हणजे असं नाही की कधी होळी येते आणि कधी आम्ही आमचे खेळ म्हणजे सगळे खेळामध्ये सहभागी करतोय. आणि यावर्षी तर खूप गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि मी आशा करते की पुढच्या वर्षी अजून महिलांनी यावं आणि खूप जास्तीत जास्त महिलांनी येऊन हा उत्सव खूप मोठ्या जोराने आता हा 2 वर्षापासून म्हणजे सगळ्या महिला एकत्र येतात. अजून एकत्र यावं हा सगळ्यांचा श्रेय आहे प्रमिलाताई म्हात्रे यांना. मी त्यांचा खूप खूप आभार मानते की त्यांनी आमच्यासाठी हे सहकार्य केलं आहे आणि सर्व महिलांच्या वतीने मी त्यांचा आभार मानते. आणि पहिलं म्हणजे सगळ्यांना होळी हा सण आमच्याकडे 15 दिवस 1 महिन्यापासून चालू असायचा. पण घनसोळी गावात आल्यापासून बघितलं तर होळी फक्त एकच दिवस साजरी व्हायची. पण गेल्या वर्षीपासून प्रमिलाताईंनी सांगितलं की सगळ्या महिलांनी एकत्र या. कमीत कमी आपण 15 दिवस नाही 5-6 दिवस तरी आपण हा खेळ खेळत जाऊ. सगळ्या महिला एकत्र येत जाऊ. अख्खा दिवस पूर्ण दिवस आपण काम करतो, पोरांच्या मागे असतो, सगळे आपापल्या कामात बिझी असतात. त्याच्यातून थोडासा वेळ काढून आपल्यासाठी खेळायला आपल्यासाठी जगायला हे निमित्त आहे आपलं होळीचं. त्याच्यामुळे म्हणजे महिलांसाठी एक आपल्याला काय बोलायचं झालं तर स्वतःला टाइम देण्यासाठी ही संधी मिळालेली आहे. निमित्त आहे होळीचं. बाकी आपण अदर वेळी त्या होळीला किंवा दुसऱ्या वेळेत आपण येऊ शकत नाही. पण होळी आहे म्हणून त्यांनी हा चला 5 दिवस तरी आपण येऊ आणि होळी एन्जॉय करू. या महिलांसाठी हा खेळ राबवला गेलेला आहे. बाकी प्रत्येकाच्या होळी होतात त्या दिवशी तिकडे सगळ्यांनी पाया पडायला गेले तरी हरकत नाही. पण जेव्हा आणि जो सॉन्ग येतो तर आम्ही खरंच खूप खूप एन्जॉय करतो. आम्ही वरात काढतो, आम्ही हळद करतो, सगळे एन्जॉय करतो. त्याच्यामुळे सगळ्यांनी एन्जॉय करा. हा आपला सण आहे, आपण साजरा केला पाहिजे.
नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सण नोटिफिकेशन शिमग्याचा आला हो, शिमग्याचा